शेती हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? कदाचित कष्ट आणि चिखलाचं तेच जुनं चित्र. पण थांबा, आज आपण बोलणार आहोत एका नव्या शेतीबद्दल. एका अशा शेतीबद्दल जिथे एक नवी हरित क्रांती घडतीये. आणि हो, एक जबरदस्त करिअर म्हणून. आपल्या सगळ्यांनीच ही म्हण नक्की ऐकली असेल नाही का? उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. यावरूनच विचार करा की आपल्या पूर्वजांनी शेतीला किती मोठा, किती सर्वोच्च दर्जा दिला होता. पण आजचं चित्र काय आहे? खरं सांगायचं तर हे चित्र एकदम उलटं दिसतं. अनेकदा शेती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? कर्ज, निराशा आणि दुर्दैवी आत्महत्यांच्या बातम्या. तर मग प्रश्न हा आहे की तो सर्वोच्च मान आणि आजची ही निराशाजनक परिस्थिती यात एवढं अंतर का पडलं? चला जरा खोलात जाऊन पाहूया. बघा, आज शेतीबद्दल बोलताना काय काय ऐकायला मिळतं? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या, डोक्यावर कर्जाचा डोंगर, जमिनीवरून होणारे कौटुंबिक वाद, पिकाला योग्य भाव मिळत नाहीये आणि सगळ्यात मोठा गैरसमज की हे फक्त ज्यांना काहीच येत नाही त्या अशिक्षित लोकांनी करायचं काम आहे. पण एक मिनिट, हे सगळं चित्र आता हळूहळू बदलतंय. एक नवी पिढी पुढे येतेय आणि ती ह्या संपूर्ण गोष्टीला एक नवीन, एकदम यशस्वी वळण देतेय. चला, एक उदाहरणच बघूया. ज्ञानेश्वर बोडके. शिक्षण किती? फक्त 10वी पास. त्यानंतर एका कंपनीत 10 वर्ष नोकरी. म्हणजे बघा, एकदम सामान्य सुरुवात, बरोबर ना? पण त्याच ज्ञानेश्वर बोडके यांनी स्थापन केलेल्या अभिनव फार्मर्स क्लबची आजची वार्षिक उलाढाल किती आहे माहितीये? तब्बल 400 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलत, 400 कोटी. धक्का बसला ना? हीच आहे नव्या विचारांच्या शेतीची ताकद. आणि हा सगळा बदल कसा झाला? एका साध्या वर्तमानपत्रातल्या बातमीमुळे. त्यांनी वाचलं की एका शेतकऱ्यानं फक्त 10 गुंठ्यांच्या तुकड्यात तब्बल 12 लाख रुपये कमवले. विचार करा. याच एका बातमीने त्यांना ती 10 वर्षांची नोकरी सोडून शेतीत उतरायची प्रेरणा दिली. आणि हीच प्रेरणा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन येते. तो मुद्दा म्हणजे नाविन्यपूर्ण शेती आणि त्यातून होणारी कोटींची कमाई. आता तो काळ गेला जेव्हा आपण फक्त पारंपरिक पिकांचाच विचार करायचो. आता त्याच्या पलीकडे पाहण्याची वेळ आली आहे. एक साधं उदाहरण घेऊया. एका बाजूला आहेत आपली नेहमीची पिकं, गहू, ज्वारी वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक नवीन, अविश्वसनीय संधी. नाव आहे कॉर्डिसेप्स मशरूम. हे कॉर्डिसेप्स मशरूम, ज्याला किडा जोडी असेही म्हणतात, याचा भाव किती असेल असं वाटतं? ऐका, लंडनच्या मार्केटमध्ये याला प्रति किलो तब्बल 60 लाख रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो. 60 लाख रुपये किलो. आणि हे अविश्वसनीय काम भारतात पहिल्यांदा कोणी केलं असेल? तर त्या आहेत दिव्या रावत. आणि असं नाहीये की हे फक्त मशरूमपुरतंच मर्यादित आहे. व्हॅनिलाचं उदाहरण घ्या. केशरनंतर जगातला दुसरा सर्वात महागडा मसाला. आपण जे आईस्क्रीम खातो, जे परफ्यूम वापरतो, यातल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये हाच व्हॅनिला असतो. आणि ही काही 1-2 उदाहरणं नाहीयेत, ही तर एक लाटच आहे. राजशेखर पाटील, ज्यांनी बांबू शेतीतून पहिल्याच वर्षात 5 कोटी कमवले. आनंद मोडक, जे दुष्काळी भागात ड्रॅगन फ्रूटमधून एकरी 13 लाख मिळवतायत. आणि पद्मसिंग राठोड यांचं उदाहरण तर बघा. स्वतःची जमीन नसताना पडीक जमीन भाड्याने घेतली आणि लेमन ग्रासमधून लाखो रुपये कमवले. आता या सगळ्या यशस्वी कथांमागे एक खूप महत्त्वाचं गुपित आहे, एक तत्वज्ञान आहे. ते म्हणजे शून्य बजेट शेती. जरा विचार करा, काय होईल जर आपलं बहुतेक काम निसर्गानेच केलं तर? याच विचारातून पद्मश्री सुभाष पाळेकर एक खूप साधा पण तितकाच खोल प्रश्न विचारतात. ते म्हणतात, जंगलातल्या झाडांना पाणी कोण घालतं? खत कोण देतं? कीटकनाशकं कोण फवारतं? कोणीच नाही. तरीही ती झाडं वर्षानुवर्ष डोलात उभी असतात, उत्तम वाढतात. आणि ह्याच प्रश्नामध्ये शून्य बजेट शेतीचं सगळं सार दडलेलं आहे. ही एक अशी पद्धत आहे जिथे बाजारातून काहीही विकत आणायचं नाही. सगळं नैसर्गिक. यामागचं तत्व खूप सोपं आहे. झाडाला वाढायला लागणाऱ्या 98% गोष्टी म्हणजे सूर्यप्रकाश, हवा, पाणी ह्या निसर्ग फुकटात देतो. आणि उरलेल्या गरजा जमिनीतील जीवाणू आणि आपल्या आसपासच्या गोष्टी पूर्ण करतात. त्यामुळं खर्च जवळजवळ शून्य. आणि ही काही फक्त पुस्तकातली गोष्ट नाहीये. आजच्या घडीला भारतात जवळपास 40 ते 50 लाख शेतकरी, 40 ते 50 लाख शेतकरी सुभाष पाळेकर यांची ही शून्य बजेटची पद्धत वापरून यशस्वीपणे शेती करत आहेत. ठीक आहे, मग हे सगळं ऐकून प्रेरणा तर मिळाली, पण आता या प्रेरणेचं कृतीत रूपांतर कसं करायचं?
म्हणजे या ग्रीन करिअरचा मार्ग नक्की कसा आहे? चला, तेच बघूया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आजची शेती म्हणजे फक्त नांगर चालवणं किंवा शेतात राबणं नाहीये. हे खूप मोठं आणि आधुनिक क्षेत्र बनलं आहे. ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स एवढंच काय, तर ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगपर्यंत इथे शिकण्यासारखं खूप काही आहे. प्रत्येकाच्या आवडीनुसार, प्रत्येकाच्या कौशल्यानुसार इथे संधी उपलब्ध आहे. तर मग हे सगळं पाहिल्यावर, ऐकल्यावर एक शेवटचा प्रश्न उरतो आणि तो प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. स्वतःचा बॉस व्हायचंय की आयुष्यभर दुसऱ्यांची नोकरी करायची? आजची शेती एक अशी संधी देतेय जिथे या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे आपल्या हातात असू शकतं.